शंकर बाब, आम्ही काल कांसावले पहिले जे भाशेन प्रायव्हेट प्रॉपर्टीन ते भितर घुसले, ट्रेसपास केली आणि आपले जे काम केले आणि ते ओनराचे काय घेवंकूच ना, परमिशन घेवना काय ना, ओनराक खबर ना. ओनर सारको इतलो हेल्पलेस जालो आणि उपरांत आम्ही पहिले MP येयलो, विजय सरदेसाय येयलो, पाटकर येयलो, सगळे येयले पूण तांकां आयकोंक ना. आणि वयल्यान तेंची दादागिरी तुमी काम आडावनूच दाखोवया म्हणून इतली दादागिरी आहा. तुमी कशें कितें पळयता हो एपिसोड? हय, फर्स्ट ऑफ ऑल हांव सांगपाक सोदता, गोंयाचो कंट्रोल गोंयकारां कडेन ना, गोंयाचो कंट्रोल सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आसा आणि सिलेक्टेड जे मिनिस्टर्स सेंटराक बसलेले आहा ते गोंया कंट्रोल करता. ते थंय सांगता तशें आमचे जमिनी हांगासर विकले वता. कितें इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक जेंकां कोणाक दिवपाक जाय न्हू ते सांगतात तशें हांगासून ते जमिनी वयता. आयज आमचे जे मिनिस्टर्स बसल्यात आनी जे आमदार बसलेले आहा असेंब्लीन ते कांयच कामाचे ना, तेंच्या हातीन कांयच कंट्रोल ना. तेंकां सेंट्रल गव्हर्मेंट आपल्याक जाव तसो यूज करता. आयज आमच्या जमिनींचो कंट्रोल आमचे कडेन ना. कितलेंय सांगू तेंच्यांनी माझे घर तुझे घर, तुझे घर तेचे घर, हेचे घर, पूण ते सगळे मरे दिखावा तो आणि वोट बँक पॉलिटिक्स ही. आयज जे डबल ट्रॅकिंगाचे खबरी उलयता, हांव सदांच कोळशाच्या अगेन्स्ट आणि कोळशाच्या अगेन्स्ट ईच अँड एवरी टायम हांव उबो रावला. कोळशाच्या अगेन्स्ट कित्याक तर कोळशान आमकां कितें गोंयान दिलें न्हू तें आमकां खबर आहा. कोळशान आमच्या गोंयकारांक मरण दिलें, दुयेंसां दिली. डबल ट्रॅकिंगाचें उलयता जाल्यार हांव सांगपाक सोदता, परत एकदां उगडास करा, मनोहर पर्रीकारान सांगलेलें आमकां डबल ट्रॅकिंग नाका म्हणून. कित्याक आमकां डबल ट्रॅकिंगाची गरजूच ना. कित्याक लोकल आनी जे बाकीचे ट्रेनी वयतात ते ट्रेनी हार्डली विकांसून 10 काय 12 कितले वयतात. डेली एक ट्रेन निजामुद्दीन आणि 2-2 दिसांनी मागीर ती विजयवाडा वयता, तेच्या उपरांत मागीर बेंगलोर ट्रेन आहा. हेका डबल ट्रॅकिंगाची गरज नासलेली. जबरदस्तीन ह्या आयच्या सरकारान कोल लॉबीक सपोर्ट करपाक हे डबल ट्रॅकिंग केला आणि ही जी काल त्या कांसावली जी डबल ट्रॅकिंगाची दादागिरी जी जाल्या न्हू आणि ज्याच्या प्रॉपर्टीनसून तो ट्रॅक घालपाक सोदतात न्हू, हे कोल लॉबीच्या आशिर्वादान आणि ते पावरान आसा म्हणून आयज हे जाल्लेले आसा. आणि हे सगळे सेंटराच्यान ऑर्डरी येता. अरे आयज जेन्ना माझे घर, हांव गेली 100-200 वर्सां हांगा ह्या जाग्याचेर रावता आणि मदींच येता आणि कोण ते भितून डबल ट्रॅकिंग घालता आणि वयता, मागीर आणि तो जेन्ना न्याय मागता तेका न्याय मेळना. आणि ते जे घालता, जी कंपनी घालता ती भायले कंपनी, ते सांगता तुज्यान जाता ते कर म्हणून. म्हटल्यार आयज ही दादागिरी खंयच्या लेवलार पावल्या ती तुम्ही पळोवपाक शकता. आणि हेका जबाबदार हे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा. यांच्याच चीफ मिनिस्टरान सांगलेले आमकां कोळसो नाका म्हणून, हांगासर आनी डबल ट्रॅकिंग नाका म्हणून. आणि आयज हो जो चीफ मिनिस्टर आहा प्रमोद सावंत, हो आयज हे कोल लॉबीक सपोर्ट करता आणि आयज आमचे वेस्टर्न घाट्स यांच्या खातीर धोक्यान आसा. कोर्टाची डिसिजनां येवन सुद्धा ती डिसिजनां ते एक्सेप्ट करपाक सोदिना, परत कोर्टान वयता आणि परत ते परमिशनां घेवपाक सोदता. आयज काळाची गरज आसा आख्ख्या सगळ्या गोंयकारांनी हेचेर उलोवपाची. कित्याक काल जे घडला कांसावले ते कोणाच्या घरान घडोवंक शकता. सरकाराक जर जाय जाल्यार कोणाकूय खाली करतले. एका वाटेन तो म्हणटा कोणाचे घर मोडूंक जायना, प्रॉपर्टी हे करूंक जायना म्हणून, कळ्ळें तुका. आणि कूळ मुणकारांक हे ते तसले खबरी उलयता. हे सगळे उलोवपाचे खबरी, बडी बडी बाता भीक मांगे खाता, कळ्ळें तुका. आयज हेंच्यांनी जे राजकारण जे चलयलेलें आसा न्हू, स्पेशली ह्या कोला खातीर, डबल ट्रॅकिंग ऑलमोस्ट कंप्लीट जालें. तो थोडोच स्ट्रेच उरला. तो थोडो हेच डबल ट्रॅकिंगा खातीर चांदोर प्रोटेस्ट जाल्लो, कितें लोकांनी आवाज उठयल्लो, तरी सरकार आयकोंक ना. आयज जी हेंच्यांनी दादागिरी चलयल्या न्हू, हे पळय, आमी पयलीं लिबरेशन घेतलें पोर्तुगीजा पासून, कळ्ळें तुका. आयज ह्या लॉबी पासून आमकां लिबरेशन घेवचें पडटलें. कित्याक हे जे लॉबीज आहा, कोल लॉबी, कसिनो लॉबी, बिल्डर लॉबी, हॉटेल लॉबी, ह्या लॉबीनी आयज हे प्रॉस्टिट्यूशन लॉबी, ह्या लॉबीनी आयज सगळे गोंयाक आपल्या कंट्रोलान घेतलेले आसा. आणि आयज जे आमचे गोंयचे राजकारणी आहा हे आयज तांकां सपोर्ट करता, ह्या लॉबींग सपोर्ट करता. आणि एक सांगपाक सोदता, बेतूल खंय पोर्ट येता, बेतूल पोर्ट येता आणि हे जबरदस्तीन तो पोर्ट हाडपाक सोदता. आणि कितलेशे आमच्या MP कॅप्टन विरियाटोन आणि बाकीच्या लोकांनी तो निषेध केला. आता सांगपाक सोदता, हांव बेतलांतल्या लोकांक सांगपाक सोदता, आयज जे हे पोर्ट डेव्हलपमेंट करतात न्हू, हे कोळशा खातीर पोर्ट डेव्हलपमेंट करता. हो कोळसो जर ना न्हू, हेंचे कडेन पोर्ट चलोवपाक जावचो ना, अशें हेंचें म्हणणें. आयज हांव तुमकां सांगपाक सोदता, हांव मुर्मगांवान रावता आणि म्हाजो बापूय सुद्दां MPDन आसलेलो. आणि मुर्मगांवान एक टायमार मुर्मगांव पोर्टान एक टायमार 10,000च्या वयर लोक कामाक आसले आणि कितलेशे गोंयकार ह्या पोर्टान पोट भरताले. पूण आयज त्या पोर्टान गोंयकार आमचे कमी उरले, 600 काय 700 कितें लोक उरल्यात पोर्टान ते. आणि तो पोर्ट आयज आमकां रेव्हेन्यू दिना आणि तो पोर्ट आमकां आयज जॉब दिना. आमकां जर जॉब दिना जाल्यार बेतुलान थंयसर पोर्ट घालून हे कितें करतले, थंयसर हे मायग्रंटूच हाडटले आणि भरतले थंयसर. आणि थंय बेतुलान पोर्ट हाडटले मरे आणि मागीर जागे एक्वायर करपाक भोंवतले, आमकां रेजिडेन्शियल कॉलनी जाय म्हणून. आयज मुर्मगांवान जे MPDचे रेजिडेन्शियल कॉलनीज आहा ते डेमोलिश करून थंयसर प्रोजेक्ट येवपाक लागले आणि थंय कांयच फायदो ना लोकांक, रुपयाचो फायदो ना. एक मनीस गोंयकार कामाक लागना थंयसर. सोलाराचो
प्रोजेक्ट हाडला तेंच्यांनी, कितलेशे 20,000 स्क्वेअर मिटर एरियन तो प्रोजेक्ट हाडला, परत आता दुसरे बिल्डिंगे उडयले. सो आयज जे हे जे काम चल्लां गोंयांत न्हू, फक्त जमिनी लुटपाचें काम चल्लां. आणि तेतून ही एमपीए आमचे कोस्टल बेल्ट सगळे आहा ते आपले म्हणटा. तू जर दर्या देगेक जर कितेंय करतलो जाल्यार हे आपले म्हणटा सगळे कोस्टल बेल्ट, आणि थंय तुका एमपीएचे परमिशनां घेवचे पडटा. वेरेज ही सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनी. मागीर गोंयकारांक कितें उरलें? मॅक्झिमम कोस्टल बेल्ट आहा मरे गोंयचो मॅक्झिमम जी एरिया आहा ती कोस्टल बेल्ट आहा. गोंयकारांक कितें उरलें हे आमच्या चीफ मिनिस्टरान सांगपाची गरज आसा. कितें हे आमचे आयज जो एमपी आहा श्रीपाद नायक न्हू, हेणी आयज आमकां सांगपाची गरज आसा. कॅप्टन विरियाटो हे मुद्दे हांगा पार्लमेंटान घेवन झगडटा. तेणी पयर हो इशू घेतला बेतूल पोर्टाचो. बेतूल पोर्ट जावपाक जायना आनी बेतुलांतल्या लोकांनी जागे जावपाक जाय. हेंच्यांनी मोपा एअरपोर्ट हाडलो आणि थंय आयज कामाक भायल्या लोकांक दवरले. आयज ते पेडणेचे लोक, मांद्रेचे लोक झगडटा टॅक्सी लावपाक, तांकां काउंटर दिना. म्हणून पयलींच सांगता बेतलांतल्या लोकांक, हेंच्या नाका जाल्या नाटकांक बळी पडो नाका, आणि हे सांगता ते आयको नाका. हे 14 नंबर सारखे हे जे प्रोजेक्ट हाडटात हे लॉबिंग खातीर प्रोजेक्ट हाडटा. आयज जे जेटी सुद्धा डेव्हलप करपाक उठले, सावड्डे सांग्या सुद्धा आयज लोक अपोज करता हे कोळशा खातीर. हे ईच अँड एव्हरीथिंग सगळे नाटक जे चल्ला हे कोळशा खातीर नाटक चल्ला. काल जो कासावलेचो प्रकार घडला ही कोल लॉबीची आमी दादागिरी म्हणपाक शकता. सरकार तांकां सपोर्ट करता. सरकार आयज प्रमोद सावंत म्हणटालो मनोहर पर्रीकर आपलो गुरू म्हणून, पूण आयज ह्या गुरूचे तेणी मानूंक ना. तेणी डबल टेकिंग करून घेतली ती घेतली. आयज जर सगळे हाका जबाबदार आहा जाल्यार दादागिरीक जर आयज जबाबदार आहा जाल्यार सरकार जबाबदार आसा. वयता थंय हेंच्यांनी दादागिरी केले, आणि हेंचे जे बॉसीस आहात आणि हेंच्या हाता सकयल जे काम करतात हे लॉबीचे लोक जे आहात ते आयज दादागिरी करपाक उठले. आयज आमचे गोंयकार इफेक्ट जाता. काल जो कोण कासावले जे प्रॉपर्टीसून ते घातले तो गोंयकार आमचो, तेची प्रॉपर्टी ती. आणि आयज गोंयकारांनी विचार करपाक जाय की मायग्रंट येवन आयज कशी दादागिरी करपाक लागले ते. उमाकांत खोताक कसो मारलो तो विचार करा हेंच्यांनी. कितें हेका जबाबदार आयची बिल्डर लॉबी आहा. सो आयज चड जर तांडव केला न्हू जाल्यार ह्या 4 लॉबींनी तांडव केला. हॉटेल लॉबी, कसिनो लॉबी, बिल्डर लॉबी, कितें हॉटेल लॉबी, कसिनो लॉबी, बिल्डर लॉबी आणि कोल लॉबी. ह्या लॉबींनी आयज आमचे गोंय काबार करून सोडला, आणि आयज हे गोंय आमच्या हातान उरोंक ना. आणि आमचे गोंयचे राजकारणी आयज ते सांगता तशें करता, ते सांगता तशें आयज गुलाम जाल्लेले आसा. हे गोंया खातीर काम करिना, हे कोल लॉबी खातीर काम करता, कोल लॉबी खातीर. आणि हे फूल सपोर्ट कोल लॉबीक दिता. आणि हांव फुडें सांगता मोर्मुगांव पोर्टान हे कोळसो वाडयतले म्हटले वाडयतले, आणि लोकांक बेघर करतले म्हटले करतले. आता तुम्ही म्हणले पळय इतले प्रकार घडत आहा, तर गोंयकारांचो फ्युचर कितें मागीर? गोंयकारांचो फ्युचर कोलमय. गोंयकारांचो फ्युचर कोळसोमय. कित्याक कोळसो जे जाग्यार मायनिंग जेटी आसलेले त्या मायनिंग जेटी कन्वर्ट जातले कोल जेटीनी, आणि त्याच्या उपरांत तुमच्या गांवांनी कोळसो येतलो, तुमकां दुयेंसां दितलो. आणि मोर्मुगांवान जशे आयज लोक कॅन्सर, लंग्स प्रॉब्लम, कोविडान आमी कितले केसीस जाले ते पळयले मरे. हे गोंयकारांचे फ्युचर, गोंयकारांचे जे भवितव्य आहा हे सरकारान काबार करून सोडलेले आसा. कितें आयज आमची जी फुडली पिळगी आहा ती फुडली पिळगी धोक्यान आसा. आयज आमकां उदीक जाय तशें मेळना. कित्याक हेच्या खातीर आयज हेंच्यांनी म्हादई सुद्धा कॉम्प्रोमायज केलेली आसा. हेंचेर कसलो विश्वास दवरूं येता रे? पूण आयज आमचो लोक जागो जायना. म्हाका कित्याक पडला 4-5 एक्टिविस्ट उलयतात, ते बावडे बोवाळ मारतात, कितें तरी पूण तेंकाय मागीर टार्गेट जाता. सो हांव म्हाजे म्हणणे हेका जबाबदार गोंयकार आहा. ईच अँड एव्हरी गोंयकार हे सगळे हेंच्या सरकाराच्या नाटकांक जबाबदार आसा. कित्याक आमी तोंड बंद करून ओगी रावले म्हणून. आयज हेका पंच जबाबदार आहा, सरपंच जबाबदार आहा, झेडपी जबाबदार आहा, झेडपी प्रेसिडेंट जबाबदार आसा, आमदार जबाबदार आसा, मंत्री जबाबदार आसा, गोंयचो चीफ मिनिस्टर जबाबदार आसा. गोंयचे राजकारण, बुरशे राजकारण आयज गोंय काबार करपाक जबाबदार आसा. आयज गोंय जर सोंपला जाल्यार ह्या राजकारण्यां खातीर एक सुद्धा असो राजकारणी ना जो आपल्या माय भूमी खातीर वावर करता, काम करता. सगळ्यांक कोणाक सत्तेची आशा, कोणाक पयशाची आशा, कोणाक जमिनीची आशा, सगळी लूट मार करून सोडल्या हेंच्यांनी.